नमस्कार मित्रांनो, आज आपण लेटर रायटिंग मध्ये 5 असे पॉइंट महत्त्वपूर्ण कोणते आहेत ज्यामध्ये आपल्याला त्याचे बॉडी किंवा आराखडा तयार करून आपल्याला 10वी मध्ये 9वी मध्ये मार्क मिळवता येतात। टार्गेट आहे या वर्षीची जी 10वी परीक्षा आहे त्यासाठी लेटर रायटिंग, त्यानंतर 11वी 12वीच्या ज्या सत्र परीक्षा असतात त्यामध्ये लेटर म्हणजे पत्र लेखन खूप महत्त्वाचं आहे। चला तर पाहूया क्वेश्चन नंबर 5 जे आहे ते 10वी मध्ये येणार आहे। त्यामध्ये क्वेश्चन 5A प्रश्न क्रमांक 5A हा लेटर रायटिंग वर येत असतो। तर या वेळेस पाहूया आपण लेटर रायटिंग म्हणजे काय आणि किती मार्काला आहे हे 10वीच्या बोर्ड SSC HSC लक्षात राहू द्या। तर पत्र लेखनामध्ये काही महत्त्वपूर्ण 5 गोष्टी आहेत त्या आज आपण पाहणार आहोत। नंबर 1, तर यामध्ये प्रश्न R मध्ये सुद्धा आपल्याला A2 येणार आहे, लक्षात राहू द्या। त्यानंतर पत्राचे 2 प्रकार आहेत। देयर आर 2 टाइप्स ऑफ लेटर रायटिंग इन इंग्लिश इन द 10th क्लास अँड इट इज मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ फॉर ऑल स्टुडंट अँड फॉर ऑल एक्झामिनेशन। पहिला प्रकार आहे फॉर्मल म्हणजेच औपचारिक पत्रलेखन, ज्यामध्ये आपण ऑफिसचा उल्लेख करू शकतो, एखाद्या कार्यालयाचा, एखाद्या मोठ्या व्यक्तींचा उल्लेख करू शकतो पत्र लिहिण्यासाठी, कंपनी वगैरे ऑफिस। त्यानंतर दुसरा प्रकार आहे इनफॉर्मल म्हणजेच आपण अनौपचारिक जसे की घरगुती, मित्रांना, आई वडील किंवा नातेवाईकांना पत्र लिहिणं, याला आपण इनफॉर्मल असं म्हणतात। फॉर्मल ड्रेस म्हणजे चांगले व्यवस्थित सूटबुटाचे कपडे, इनफॉर्मल म्हणजे आपले साधे घरगुती कपडे। असे 2 शब्द आहेत, फॉर्मल म्हणजे ऑफिशियल, इनफॉर्मल घरगुती। हे 2 प्रकार आहेत। वरचा जो प्रकार आहे द अबाव फॉर्मल लेटर रायटिंग इज यूज टू ऑफिस, पहिला प्रकारचा पत्र ऑफिस, कार्यालय, शाळा यांना पत्र लिहिण्यासाठी केला जातो। इनफॉर्मल मध्ये घरगुती लिहिण्यासाठी हे प्रकार 2 आहे। व्हॉट इज द फॉर्मॅट अँड स्कीम फॉर द लेटर रायटिंग, किंवा लेटर रायटिंग शिकण्यासाठी 5 गोष्टी कोणत्या आपण ध्यानात घेतल्या पाहिजे। सर्व पालकांनी किंवा शिक्षकांनी किंवा विद्यार्थ्यांनी हे आपल्या विद्यार्थ्यासाठी लेटर रायटिंग लिहिण्यासाठी प्रयत्न केलेला असतो आणि आपण पाहणार आहोत काही 5 पॉइंट आहेत। त्यामध्ये नंबर 1 आहे स्कीम, योजना, फॉर्मॅट म्हणजे आराखडा। नंबर 1 आहे सेंडर्स ऍड्रेस, पत्ता पाठवणारा, पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता, पाठवणारा त्याचा पत्ता असला पाहिजे, ऍड्रेस, ठीक आहे, पाठवणाऱ्याचा पत्ता, सेंडर्स ऍड्रेस असला पाहिजे। आणि हे जे आहे ते आपल्याला परीक्षेमध्ये यासाठी अर्धा मार्क मिळणार आहे। म्हणजे आपण पत्र लिहित असताना सुरुवातीला की आपलं पत्ता लिहायचा आहे, आपण पुढे एक्झाम्पल मध्ये पाहणार। त्यानंतर पुढे पिन कोड लिहायचा आहे। जर आपल्याला स्पेसिफिक पिन कोड आपल्या तालुक्याचा, आसपासच्या तालुक्याचा माहिती नसेल तर आपण 6 अंकी पिन कोड आपल्या मनाने टाकू शकतो, पिन कोड तालुक्याचा। नंबर 3 डेट, हे सोपी गोष्ट 1 मिनिटात हे आपण लिहू शकतात, प्रश्न जरी नाही समजला तरी अर्धा मार्क। नंबर 2 आहे म्हणजे 4चा आहे सॅल्युटेशन, सॅल्युटेशन म्हणजे काय, अभिवादन किंवा नमस्कार करणे, ग्रीटिंग म्हणतो त्याला इंग्रजीमध्ये, अभिवादन, नमस्कार, नमस्कार करणे, इन इंग्लिश ग्रीटिंग, ग्रीटिंग। तर पत्राचा पत्ता लिहिला की त्यानंतर सॅल्युटेशन, SALUTATION, सॅल्युटेशन म्हणजे रिस्पेक्टेड सर, ऑनरेबल सर, माय डिअर फ्रेंड, माय डिअर सिस्टर अँड डिअर फादर अँड डिअर मम्मी, असे शब्द हे सॅल्युटेशन साठी वापरले जातात। रिस्पेक्टेड सर ऑफिशियल पत्रासाठी आणि माय डिअर अँड डिअर आपल्या घरगुती माणसांसाठी। पुढचा पॉइंट आहे 5 नंबर, बॉडी ऑफ द लेटर, पत्र लेखनाचा भाग असला पाहिजे। भाग किती मार्काला लिहायचा आहे, 3 ते 4 पॅराग्राफ मध्ये आपल्याला बॉडी लिहायची आणि हे आपल्याला आहे जवळपास 2.5 मार्काला, 2.5 मार्क। मग या ठिकाणाहून आपण पत्र लिहायला सुरुवात केली, पहिला पॅरेग्राफ, हे झाला पहिला पॅरेग्राफ। पॅरेग्राफ इतका तयार करायचा 3 ओळीचा 4 ओळीचा लेटर मध्ये, आणि दुसरा पॅरेग्राफ संपल्यानंतर इथं 2 ओळी सोडून देणे, 2 ओळ सोडणे, म्हणजे काय होईल तर अक्षरामध्ये सुटसुटीतपणा येईल आणि अक्षर चांगलं दिसेल। पॅरेग्राफ या ठिकाणाहून सुरुवात करायचा आहे, इथून करायचा नाही, चांगलं अक्षर येतंय। हे दुसरा पॅरेग्राफ इथपर्यंत, त्यानंतर तिसरा पॅरेग्राफ इथं खाली घ्यायचा आपल्याला लगेच, हे झालं आपले 3 पॅरेग्राफ। असे 3 ओळीचे 3 पॅरेग्राफ किंवा 2 ओळीचे 3 पॅरेग्राफ केले की आपल्याला 2.5 मार्क मिळणार आहेत। इन द पॅरेग्राफ मेकिंग वी मस्ट राईट व्हाय वी आर रायटिंग लेटर, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस लेटर, ह्या पत्राचा विषय काय आहे, काय लिहायला लागलात, ते 2-3 पॅरेग्राफ मध्ये आपल्याला आपलं मत, आवर ओपिनियन वी प्रेझेंट इन आवर 3 पॅराग्राफ्स। तर ह्याला म्हणायचं बॉडी, म्हणजे मुख्य गाभा किंवा भाग म्हणायचं पत्र लेखनाचा, आणि आपण लिहू शकतो, ठीक आहे।
तर त्यामध्ये लिहू शकतात की मी ह्या कारणासाठी पत्र पाठवत आहे आणि आपण हे अडचण सोडवावी आणि पुढच्या ह्याच्यामध्ये आपण जर ह्या अडचण सोडवली किंवा आलात कार्यक्रमाला तर आपल्याला काय होईल, आनंद होईल, असं ह्या बॉडी करायची. नंतर शेवटचा भाग आहे सबस्क्रिप्शन, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी वर्ड. शेवटला काय म्हणायचं असतं पत्र संपल्यानंतर किंवा निरोप घेत असताना पत्रामध्ये पण तशा गोष्टी लिहायच्या असतात. जसं की जाताना आपण बाय, गुड, सी यू अगेन, नंतर भेटू, चला मी येतो. तसंच पत्रामध्ये 2-3 शब्द लिहायचे आहेत. युअर फेथफुली, आपला विश्वासू. काय शब्द लिहायचा आहे, आपला विश्वासू सो. आणि इथं फेथ म्हणजे विश्वास, लक्षात राहू द्या. फेथ म्हणजे काय, विश्वास आपले असणं. तर मोठ्या सरांना लिहित असताना युअर रिस्पेक्टफुली किंवा युअर फेथफुली, आपला विश्वासू, आपला आज्ञाधारक, अलग लक्षात. हा, आणि घरचे जर वडिलांना कोणाला लिहिलं असेल तर युअर सन, मग इथं असं लिहू शकतात युअर लवली सन, युअर लवली सन. किंवा तुमचं जे कॉमन नाव असेल, समजा बब्या किंवा काय जे असेल ते सोनी मोनी काय XY असेल, युअर लवली चिक्या, तर युअर फ्रेंड, असे आपण पत्र लिहू शकतात. बॉडी झाल्यानंतर हे आपल्याला अर्ध्या मार्काला येणार आहे. फक्त लिहायचंय युअर लवली फ्रेंड, युअर लवली ऋतिक, युअर लवली विजय किंवा अजय किंवा महादेव, जे नाव असेल ते. आणि लास्ट पॉइंट नंबर 7, ग्रामर. ग्रामर साठी आपल्याला 1 मार्क आहे. ग्रामरचा म्हणजे चांगला वाक्याचा उपयोग करायचा आहे. जसं की अमेजार म्हणजे आत्ताचा आहे, वाजवेल म्हणजे भूतकाळात होते, आणि शल म्हणजे भविष्यात असेन. दीज आर द हेल्पिंग वर्ब्स इन प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. लुक डिअर फ्रेंड्स, इट इज मोस्ट इम्पॉर्टंट पॅटर्न फॉर लेटर रायटिंग. आणि एकदा का हा शिकलात, पेपर आल्यानंतर तुम्ही कोणताही विषय सूचना दिली तरी पत्र लिहू शकतात. तर मार्क बघूया. या ठिकाणी आपल्याला अर्धा मार्क, या ठिकाणी अर्धा 1 झाला, त्यानंतर या ठिकाणी अर्धा आणि या ठिकाणी अर्धा 2 मार्क झाले. ही 2 4 आणि ही 1 5 मार्काला आपल्याला मिळणार आहे. आता सुरुवात बघा, इनफॉर्मल इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. आता एखाद्या व्यक्तीचं सुरुवातीला नाव टाकलेलं आहे, कोणत्या, तर ह्या व्यक्तीच्या नावानं पत्र जाणार. मग तो व्यक्ती राहतोय कुठं, त्या व्यक्तीच्या घराचं नाव लिहायचं, घर, लक्षात आलं, त्या व्यक्तीचं घर लिहिलं. ठीक आहे. आता हे घर शोधायचे, तर घर शोधत असताना ते एरिया बघायचा, रस्ता जवळ. जसं की आता आपल्या इथं होळेश्वर शाळा, होळेश्वर शाळेजवळ हे घर नंबर आहे किंग सदन 401, कुठं, नियर शाळे, होळेश्वर जवळ, होळेश्वर स्कूल इथं, ही शाळेजवळ. आता ते शाळा कुठे आहे, तर होळ मध्ये आहे. तालुका केज, डिस्ट, बीड, महाराष्ट्र. आलं लक्षात. हा, आणि महाराष्ट्राच्या बाहेर जर व्यक्तीनं पाठवलं तर आपल्याला महाराष्ट्र लिहिणे आवश्यक आहे. हा, आपण दुसरा पण वापर करू शकतो की ईस्ट साइड ऑफ व्हिलेज, जसं की EAST, ईस्ट म्हणजे पूर्व, वेस्ट म्हणजे पश्चिम, साऊथ म्हणजे दक्षिण आणि नॉर्थ म्हणजे उत्तर. अशा दिशेचा सुद्धा आपण वापर करू शकतो. आणि सेंटर म्हणजे केंद्र भागात किंवा नियर त्याजवळ, अलग लक्षात. बिहाइंड म्हणजे च्या पाठीमागे, असे शब्द आपण वापरू शकतो. आलं लक्षात. एवढे शब्द वापरून आपण पत्र लिहू शकतो. त्यानंतर आपण आता शेवट करत असताना इथं लिहायचं पत्राचाही पत्ता लिहिला. राहिलेला भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सॅल्युटेशन, अभिवादन, नमस्कार सर, असं इथं लिहायचं आहे, किंवा गुड इव्हिनिंग. आणि शेवटला युअर लवली. लक्षात. पाठवणाऱ्याचा पत्ता, त्याच्या घराचं नाव, त्या जवळचा एरिया, त्याचा तालुका किंवा त्याच्या आसपास कोणतं ठिकाण, क्षेत्र, जिल्हा बीड आणि महाराष्ट्र किंवा आपला जिल्हा असेल त्या. अँड द real letter writing example we will see tomorrow. For the most important, please subscribe, like and share Delhi Academy. Thank you. Jai Hind, Jai Bharat.